मध्ये होत्या आणि 1985ला पहिल्यांदा कायदा झाला आणि देवदासी प्रथा भारतातून कायमस्वरूपी बंद करण्यात आली. आणि ह्याच माता भगिनींनी हजारो ऋचा वेदामध्ये सुद्धा लिहिल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आहे. त्यांनी सुद्धा हजारो ग्रंथ लिहिलेले आहेत. या देवदासी ज्याला आपण म्हणतो, या माता भगिनींनी हजारो ग्रंथाची निर्मिती त्या काळामध्ये केलेली. मग इतिहास मॅकॉले सारख्या माणसाने इतिहासाची तरोडमरोड करून काय केलेलं आहे की जगासमोर भारताचा इतिहास फार वेगळ्या पद्धतीने मांडला, की स्त्रियांना शिक्षणाची परवानगी नव्हती वगैरे वगैरे, पण मंदिरामध्ये जी स्त्री होती त्या प्रत्येक स्त्रीला शिक्षण हे कायमस्वरूपी होते. एकीकडून जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, भारत हा आशिया खंडातील सर्वात मोठा आणि जगातील जम्बूद्वीप या नावाने ओळखला जाणारा देश आहे. या देशाच्या अनेक विविधतेमुळे याची ओळख जागतिक लेवलला विशिष्ट अशा प्रकारची आहे. हजारो वर्षापासून भारतामध्ये अनेक संस्कृती, विविधता आणि अनेक धर्माची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक धर्मानुसार प्रत्येकाची रचना आणि त्याच्या प्रथा ह्या वेगवेगळ्या आहेत. तर 6व्या शतकामध्ये, इसवी सन 6व्या शतकाच्या काळामध्ये भारतामध्ये अनेक राजे होऊन गेले. प्रत्येक राजाच्या काळामध्ये काहीतरी नवीन असा काहीतरी प्रकार त्या काळात होत असे. दक्षिण भारताच्या आणि उत्तर भारताच्या 6व्या शतकाच्या काळामध्ये जे राजे होऊन गेले त्याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये मौर्य घराणे, गुप्त घराणे यासारखी घराणे होऊन गेलीत आणि यांच्या काळामध्ये अनेक विविधता त्या काळामध्ये होती. त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे देवदासी प्रथा. त्या काळातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे देवदासी प्रथा. आता देवदासी नेमकं काय आहे, तर एखाद्या व्यक्तीला किंवा राजाला किंवा कुठल्याही व्यक्तीला जर समजा 4-5 मुली एकामागे एक झाल्या तर तो पहिली मुलगी किंवा शेवटची मुलगी देवाला दान द्यायचा. देवाला दान द्यायचा म्हणजे काय करायचं की त्या मुलीचं जी मूर्ती गावामध्ये असेल, प्रसिद्ध मंदिर असेल गावाच्या पंचक्रोशीमध्ये, त्या प्रसिद्ध मंदिराला ती मुलगी दान दिल्या जायची किंवा त्या मूर्तीशी, त्या ठिकाणची जी मूर्ती असायची त्या मूर्तीची त्या मुलीचा विवाह लावून दिला जायचा. म्हणजे ती देवाची सेविका किंवा दासी जेवायची. मग ती विधी करत असताना तिला पंचामृताने स्नान घालणे, हळदीने स्नान घालणे वगैरे अशा वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आणि वेगवेगळी पद्धत होती. त्यानुसार तिला पिवळे वस्त्र, हळद वगैरे लावून, म्हणजे विवाहाची पद्धत ज्या पद्धतीने त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी शृंगार वगैरे करून त्या मुलीचा विवाह तेथील मूर्तीशी केला जायचा. जसं की आजचे पंढरपूर या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये त्या पंढरपूर येथील पांडुरंगाची बऱ्याचशा त्या काळातील तरुण मुलींचे विवाह त्या ठिकाणी करून दिले जायचे. किंवा मग एखाद्या व्यक्तीला 12 वर्षानंतर एखादं मूल झालं किंवा मुलगी झाली पहिली, जे काय असेल त्या पद्धतीनं ते नवस वगैरे करायचे, जे काही प्रथा असतील त्या ठिकाणी त्या पाळल्या जायच्या. आणि एका मंदिरामध्ये किमान 500 ते 1000 देवदासी असायच्या. किती? 500 ते 1000. मग उत्तर भारतामध्ये जी काही मंदिरं होती त्या काळामध्ये, ऋषिकेश असतील, बद्रिका आश्रम असेल,
त्याच्यानंतर अमरनाथ असेल, अशा अनेक ठिकाणी या देवदासीची संख्या त्या काळामध्ये होती. तसेच सोमनाथ मंदिर गुजरात वगैरे असेल, महाराष्ट्रामध्ये खंडोबा जेजुरी मंदिर असेल, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर नाशिक या ठिकाणी सुद्धा तशी व्यवस्था केलेली होती. त्याच्यानंतर मग यांनी काय करायचं, मग तर प्रत्येक प्रांतामध्ये, भारताच्या प्रत्येक भागामध्ये अशा पद्धतीचं सिस्टम त्या काळामध्ये सुरू होती. खाली दक्षिण भारतामध्ये चेल, चोल, त्याच्यानंतर चाणक्य, राष्ट्रकूट, यादव अशा अनेक राजघराण्यामध्ये ही प्रथा होती आणि त्यांना राजाश्रयसुद्धा दिलेला होता. राजांनी सुद्धा आपल्या मुली त्या मंदिरामध्ये दिलेला उल्लेख इतिहासामध्ये आहे आणि त्यांना राजाश्रयसुद्धा दिलेला होता राजाने. मग ह्या तरुण मुली त्या ठिकाणी काय करायच्या, तर त्या ठिकाणी त्या अध्ययन करायच्या, शास्त्राचं अध्ययन करायच्या, ग्रंथाचं अध्ययन करायच्या. त्याच्यानंतर भरतनाट्यम, कथकली, त्याच्यानंतर गरबा, गोंधळ, त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक ठिकाणची जे ओडिया नृत्य असो किंवा जे काही असेल, हे प्रत्येक नृत्य त्या देवासमोर केलं जायचं आणि देवाला प्रार्थना स्वरूपामध्ये गायन, नृत्य, कला सादर केल्या जायची आणि देवाला त्या पद्धतीनं आळवल्या जायचं. परंतु कालांतराने म्हणजे अशा हजारो स्त्रिया प्रत्येक मंदिरामध्ये होत्या आणि त्यांनी त्या मंदिराच्या परिसरामध्ये सडा, सारवण, रांगोळी, जे पूजेचे नियम वगैरे काही असतील ते सर्वसामान्य जनतेला समजावून सांगणे वगैरे असे कृत्य त्या माता भगिनी करायच्या, ज्यांना आपण देवदासी म्हणतो. ह्या माता भगिनी त्या काळामध्ये ते कार्य करायच्या. ज्या भागामध्ये पुरोहित वगैरे नव्हते, अशा त्या काळामध्ये त्यांना एवढं पुरोहितांना एवढं प्राधान्य नव्हतं. पुरोहित कुठं असायचा, राजदरबारामध्ये असायचा. त्याचं काम पूजाविधी सांगण्याचं किंवा शास्त्र सांगण्याचं दरबारापर्यंत, आणि मंदिरामध्ये या माता भगिनीच पूजा करायच्या. मग ते हे कार्य त्यांच्याकडून केलं जायचं. मंदिराची साफसफाई, निगराणी, त्या मंदिराच्या खांबाला तेल लावणे, दगडी खांबाला तेल लावल्यानंतर ते असे चमकदार आणि टिकाऊ राहायचे, त्याच्यामध्ये पाणी मुरत नव्हतं. आणि पूर्वी तुम्ही आंध्रा, कर्नाटक, उत्तर भारतामध्ये जर गेलात तर तिथले असे ते खांब असे चोपडे, सटंग किंवा आपली वेरूळची लेणी पहा, ही अशी विशिष्ट प्रकारची. त्या खांबाला तेल लावल्यामुळे काय व्हायचं की ते, आता हे सांगण्याचा माझा उद्देश हा आहे की ती वास्तू, पुरातन वास्तू आजही कायमस्वरूपी टिकून ठेवण्याचा प्रयत्न आपल्या आजच्या तरुणांनी करायला पाहिजे, ना की थोड्या थोड्या गोष्टीसाठी आंदोलनं वगैरे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. तर त्या काळातील जे तरुण पिढी होती त्यांनी काय करायचं, या माता भगिनींनी त्या मंदिरामध्ये जे तेल आलं जायचं, गावातून तेल यायचं, प्रत्येकजण तेल आणायचं मंदिरामध्ये. तिथे एक पात्र ठेवलं जायचं, त्या ठिकाणी त्या पात्रामध्ये ते तेल साठवलं जायचं आणि मग ह्यांनी ते जमा झालेलं तेल सकाळी किंवा वेळ मिळेल तेव्हा त्या मंदिराच्या दगडाला असं चोपडायचं. जेणेकरून ते दगड काळेखाप होऊन जायचे आणि त्याच्यावर पाणी जरी पडलं पावसाचं तरी ते झिजत नव्हते दगडं. म्हणजे अशी रचना पूर्वीच्या काळामध्ये होती. त्या पद्धतीनं हजारो वर्षापासून आपली हिंदू संस्कृतीतील मंदिरे कायमस्वरूपी टिकलेली आहेत. परंतु 11व्या ते 13व्या शतकामध्ये काय झालं, तर तो काळ खूप लांबचा होतो आहे. तर मोहम्मद गजनी हा अफगाणिस्तानामधून भारतात आला. तो कधी आला, 1026मध्ये, म्हणजे 1026मध्ये त्यांनी भारतात पाय ठेवला सोमनाथ मंदिरामध्ये आणि त्यांनी पहिल्यांदा ते मंदिर लुटलं. कुठलं? सोमनाथाचं मंदिर. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्या सोमनाथाच्या मंदिरामधून त्यांनी किती संपत्ती लुटून नेली. त्या गुजरातच्या मंदिरामधून मोहम्मद गजनीने किती संपत्ती लुटून नेली हे मी एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरी सांगतो, त्यांनी आणलेले 40,000 उंट, मी सांगत नाही, इतिहासकार त्याचा जो इतिहास लेखक अलबरुनी नावाचा
त्यांनी जो इतिहासामध्ये नोंद करून ठेवलेली, त्या इतिहासाच्या नोंदीनुसार मी तुम्हाला सांगतोय, त्यांनी आणलेले 40,000 उंट आणि भारतामधील काही घोडे गाढव हे सुद्धा त्याला कमी पडले होते. त्या गुजरात प्रांतामधले जे घोडे आणि गाढव होते ते सुद्धा कमी पडले होते. एवढी संपत्ती त्यांनी भारतातून त्या काळात नेली. ती नेत असताना त्या काळातलं त्या अलबरुनीने दामिनी तो त्याचा इतिहास ग्रंथ लिहिलेला आहे अलबरुनीने. त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्या काळामध्ये सोमनाथ मंदिरामध्ये ज्या माता भगिनी म्हणजे ज्या देवदासी होत्या त्या 500 ते 700 होत्या. त्याचं म्हणणं काय आहे की त्यावेळेस त्या ठिकाणी, म्हणजे मी माझ्या पदरचं सांगत नाही आहे, हे इतिहासाच्या विखुरलेल्या पानाअंतर्गत मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही ते इतिहासाचं वाचन करा की मी कितपत खरं सांगतोय किंवा जे काय असेल ते, तर त्याचं संशोधन करा. बऱ्याच इतिहासकारांनी हा इतिहास वगळून टाकला आणि ज्यावेळेस स्वतंत्र उत्तर भारत निर्माण झाला त्यावेळेस ज्यावेळेस अबुल कलाम शिक्षण मंत्री झाले त्यावेळेस त्यांनी हा इतिहासच गाळून टाकला. काय केलं, हे पहिले जे शिक्षण मंत्री होते, पहिले 4-5 शिक्षण मंत्री, यांना त्या भारतीय संस्कृतीशी काही घेणं नव्हतं. यांनी काय केलं, अकबर महान, औरंगजेब महान, शेजारी महान, पडोसी महान, तुर्कस्तानवाला महान असं करून इतिहास लिहिला. परंतु खरा इतिहास हा असा आहे की त्या काळामध्ये 500 ते 700 ह्या देवदासी त्या मंदिरामध्ये होत्या आणि त्यांना मोहम्मद गजनी भारतातून अफगाणिस्तानला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा या संस्कृतीचा गैरवापर केला. मी सांगत नाही, इतिहास सांगतोय. इतिहासाची पानं चाळा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. विखुरलेल्या पानांना एकत्र करण्याचं काम तुम्ही पण करा, मी ज्या पद्धतीनं करतोय. तर हा इतिहास हजारो वर्षापासून लपून ठेवण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत कोणालाही माहीत नाही. तर ते संशोधन होणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आपले काही इतिहासकार असतील ज्यांनी तो लपून ठेवला, त्या काळातल्या इतिहासकारांनी त्यांच्या पद्धतीनं लिहून ठेवलं. अलबरुनी हा इतिहास लिहिलेला आहे, परंतु आपल्या इतिहासकारांनी तो इतिहास खोटा ठरवला, चुकीचा मानला. त्यांनी त्या इतिहासाला फाट दिली. परंतु सत्य सत्य असतं. कस्तुरीला किती लपून ठेवा तिचा सुगंध येतोच, किंवा सूर्याला किती झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा त्याची किरणं बाहेर येणारच, त्याचा सूर्यप्रकाश बाहेर येणारच. हा भारतीय इतिहास आहे, तो एक ना एक दिवस बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. तर त्या काळच्या ज्या आपल्या माता भगिनी होत्या, ज्यांना आपण देवदासी किंवा देवाला दान दिलेल्या अशा स्त्रियांना त्यावेळच्या मोहम्मद गजनीने भारतातून नेऊन त्यांना वेश्य व्यवसायाला लावले, राजनर्तिकी बनवले. आणि तसेच भारताच्या अनेक भागामध्ये ज्यावेळेस मुस्लिम आक्रांता वेगवेगळ्या ठिकाणी शिरले किंवा इंग्रज पोर्तुगीज ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस त्यांनी प्रत्येक आक्रांतांनी याच पद्धतीने काय केलं, दक्षिण भारतापासून तर काश्मीरपर्यंत किंवा काश्मीरपासून तर इकडं कन्याकुमारी दक्षिण भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि पश्चिम बंगालपासून इकडे गुजरात प्रांतापर्यंत सर्व ज्या ज्या ठिकाणी आक्रमणे झाली तिथल्या प्रत्येक राजाने काय केलेलं आहे की ह्या माता भगिनींना, देवदासींना ते नर्तकी म्हणून आपल्या दरबारामध्ये त्यांनी पेश केलं. आणि बऱ्याच वेळेस त्यांना हरम, ज्याला आपण एक वेश्या व्यवसायाचं ठिकाण म्हणा किंवा त्याला जे काय वेश्यागृह म्हणू, तशा ठिकाणी त्यांची रवानगी केली आणि त्यांनी अगणित अशा प्रकारचे अत्याचार आपल्या या माता भगिनीवर केले. आणि उत्तर भारताप्रमाणेच दक्षिण भारतामध्ये सुद्धा हजारो माता भगिनी देवदासी आतापर्यंत म्हणजे 1985पर्यंत सुद्धा ती परंपरा चालू होती भारतामध्ये. आणि प्रत्येक गावामधून एक स्त्री किंवा पंचक्रोशीतून 10-12 स्त्रिया त्या देवदासी स्वरूपामध्ये होत्या. आणि 1985ला पहिल्यांदा कायदा झाला आणि देवदासी प्रथा भारतातून कायमस्वरूपी बंद करण्यात आली. आणि ह्याच माता भगिनींनी हजारो रुच्या वेदामध्ये सुद्धा लिहिल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आहे.
त्यांनीसुद्धा हजारो ग्रंथ लिहिलेले आहेत. या देवदासी ज्याला आपण म्हणतो, या माता भगिनींनी हजारो ग्रंथाची निर्मिती त्या काळामध्ये केलेली. मग इतिहास मॅकॉले सारख्या माणसाने इतिहासाची तरोडमरोड करून काय केलेलं आहे की जगासमोर भारताचा इतिहास फार वेगळ्या पद्धतीने मांडला. की स्त्रियांना शिक्षणाची परवानगी नव्हती वगैरे वगैरे, पण मंदिरामध्ये जी स्त्री होती त्या प्रत्येक स्त्रीला शिक्षण हे कायमस्वरूपी होते. ती एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे अशी ती पद्धत होती आणि संस्कृत ज्ञान प्रत्येकीला येत होतं. आजही दक्षिण भारतामध्ये मंदिरामध्ये तुम्ही पहा, गायन करताना संस्कृत ऋचा एकदम स्पष्टपणे ते दक्षिण भारतातील माता भगिनी व्यवस्थितरित्या उच्चार करतात, गायन करतात. आपण यूट्यूबला सुद्धा बघू शकतो. कनकधारा स्तोत्र, ललिता स्तोत्र, त्याच्यानंतर जे काही समजा शिवस्तोत्र असेल, गणेश स्तोत्र असेल, बऱ्याचशा स्तोत्राची निर्मिती माता भगिनींनी स्वतः गायलेली आहे. मी सांगतो अशातला भाग नाही, तुम्ही यूट्यूबवर सर्च करून बघू शकता. ललिता स्तोत्र, त्याच्यानंतर कनकधारा स्तोत्र, अशा अनेक स्तोत्र आहेत जे माता भगिनी गात आहेत. मग त्याच्यामध्ये काही महामृत्युंजय मंत्रसुद्धा असतील, ते सुद्धा त्या गातात. त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनामसुद्धा त्या गातात. म्हणजे पूर्वीपासूनची परंपरा भारतामध्ये आहे. परंतु मॅकॅलेसारख्या मूर्ख माणसाने जो भारताचा इतिहास तरोडमरोड करून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, तो एक ना एक दिवस जगासमोर सूर्यप्रकाशासारखा परत एका तेजाने समोर येणार आहे आणि आलेला आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला? आणि माझं म्हणणं आहे की हा इतिहास फक्त सर्वसामान्यासाठी नाही, तर MPSC, UPSC, IAS अधिकारी जे काही परीक्षार्थी असतील त्यांच्यासुद्धा उपयोगाचा हा व्हिडिओ आहे. मी सांगतोय म्हणून नाही, त्यांना एक ना एक दिवस ह्या इतिहासाची गरज पडणार आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला? लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त इतिहासाची विखुरलेली पाने एकत्रित करून खरा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न करा. बंधू आणि भगिनींनो, जोपर्यंत तुम्ही आपली संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करणार नाहीत, जगवण्याचा प्रयत्न करणार नाहीत, तोपर्यंत भारतीय संस्कृतीवरती इतर संस्कृतीचं आक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. कारण सध्या वातावरण तसं झालेलं आहे. मी भारतीय हिंदू संस्कृतीवर एक व्हिडिओ करणार आहे. आजची माता भगिनी आणि पूर्वीची माता भगिनी कशी, त्याचं वर्णन मी एका त्या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ थोडा म्हणजे घातक वाटेल तुम्हाला, परंतु परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे की आज अशा व्हिडिओची फार गरज आहे समाजासाठी, भारतीय संस्कृतीसाठी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल. आपल्या मित्रपरिवाराला या व्हिडिओला शेअर कराल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत तयार झाला कीच पोहोचेल. या दृष्टीने आपली संस्कृती जतन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.